नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे उपमा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। उपमा बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाल्यावर 1 वाटी रवा पॅनमध्ये टाकायचा आहे। रवा मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता रवा छान मंद आचेवर ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून झालेला आहे। भाजून झालेला रवा एका ताटामध्ये काढायचा आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर थोडे शेंगदाणे आणि थोडे काजू तळून घ्यायचे आहेत। तळून झालेले शेंगदाणे आणि काजू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडल्यावर जिरं टाकायचं आहे। जिरं छान फुलल्यावर पाव चमचा हिंग टाकायचा आहे। 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकायची आहे। 2 चमचे उडदाची डाळ टाकायची आहे। दोन्ही डाळी छानशा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। हिरवी मिरची, लाल मिरची टाकायची आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान तेलामध्ये एकसारखा परतून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे। सर्व साहित्य छानसे परतून घ्यायचे आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। सर्व साहित्य एकसारखे परतून घ्यायचे आहे। खिसून घेतलेले आलं टाकायचं आहे। 2 कप पाणी टाकायचे आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत झाकण लावून पाणी उकळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे। भाजून घेतलेला रवा पाण्यामध्ये टाकायचा आहे। गुठळ्या न होता एकसारखा रवा हलवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून उपमा छानसा वाफवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता उपमा छानसा शिजून तयार आहे। तळून घेतलेले काजू आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत। बारीक खिसून घेतलेले सुके किंवा ओले खोबरे टाकायचे आहे। चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर टाकायची आहे। खाण्यासाठी तयार आहे उपमा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।